सो हॅलो गाइस, इट्स मी डीजे आयडी. स्वागत आहे तुमचं आपल्या प्रत्येक अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हालाच माहिती असेल साऊंड क्षेत्राबद्दल तुम्हाला मी बरंच काम माहिती देत असतो आणि भरपूर मित्रांचे मला कमेंट आणि डीएम सुद्धा आले आहेत की दादा प्लीज एकदा बीट मॅच वरती पार्ट 2 बनवा. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीट मॅच वरती व्हिडिओ दाखवणार आहे. थोडीफार तुम्हाला अजून माहिती देणार बीट मॅच वरती, कशी बीट मॅच वगैरे करतात, कसं काय व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला प्लेइंग वगैरे करून दाखवणार आहे मी. माहिती असेल रिसेंटली आपण आयडीस म्युझिक अकॅडमी ओपन केलेली आहे. ज्याने कोणी पण जॉईन केलं नसेल जावा गाईस, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ऍड्रेस नंबर देतो, कॉन्टॅक्ट करा, जॉईन करा. आपली क्लासची फीस फक्त असणार गाईस 6,999. ज्याला कोणाला पण क्लास जॉईन करायचा असेल तर जावा, डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आहे, आपल्या स्टुडिओला व्हिजिट करा. व्हिडिओ हा शूट पण नीट बघा, कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. सो बघू शकता आपण दोन्ही साईडला आता गाणं सिलेक्ट केलेले आहे. तर दोन्ही साईडला पण सेम बीपीएम ठेवलेलं आहे. आता या साईडला बघू शकता आपण 140 ठेवलेलं आहे आणि या साईडला पण सेम ठेवायचं 140, म्हणजे 140 ला 140च ठेवायचं आहे, जेणेकरून ते दोन्ही पण मॅच होईल. ठीक आहे, आपण काय करू, एक गाणं प्ले करू, एक ट्रॅक प्ले करतो, नंतर मी तुम्हाला मॅच करून दाखवतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. पहिला गाण्याचं बीपीएम बघायचं आहे, नंतर ड्रॉप बघायचंय कधी प्ले करायचं काय, आणि नंतर जॉबला ऍडजस्ट करायचं, म्हणजे ते गाणं मॅच होईल. ठीक आहे, तर आपण करूया, एकदा नीट लक्ष द्या. ठीक आहे, तर एकदा 140 वाला ते जे आपण फर्स्ट वाला गाणं आहे ते प्ले करू आपण. त्यावेळेस तुम्ही गाणं प्ले करताना एकदा ड्रॉप बघायचा, 1 2 3 4 1 2 3 4 असं बघून ड्रॉपची नुसार याला प्ले करायचं. ठीक आहे, समजलं असेल गाईस तुम्हाला कशा प्रकारे प्लेइंग करायची. एवढंच लक्षात ठेवा, जे पण तुम्ही गाणं समजा आता हे गाणं प्ले, हे गाणं समजा आता प्ले असेल समजा, तर तुम्हाला काय करायचं, या गाण्याचं एंड करायचं आणि या गाण्याचं स्टार्टिंग पॉईंट पकडायचं. ठीक आहे, सेम इकडे पण तसंच करायचं. या गाण्याचं परत हे गाणं जर चालू असेल तर या गाण्याचं एंड करायचं आणि या गाण्याचं स्टार्टिंग पॉईंट पकडायचं. एवढंच तुम्हाला करायचं. कुठलंही उकल चालू असतं मध्ये तुम्ही गाणं प्ले करू नका. आता काय होईल, दोन्ही गाणे तुम्ही प्ले करताना ते पब्लिक काय होईल, कन्फ्युजन, म्हणजे पब्लिकला समजणार नाही की नक्की कुठल्या सॉंगवरती नाचायचं, ह्याच्यावर की ह्याच्यावर. तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस गाणं प्ले असेल त्यावेळेस मग ह्याचा एंड करायचा, म्हणजे ह्याचा एंडिंग पॉईंट पकडायचा, ह्याचा स्टार्टिंग पॉईंट पकडायचा. ठीक आहे, एवढंच तुम्हाला करायचं. परत एकदा करून दाखवतो, नीट लक्ष द्या. बघा असं करायचं, ह्याचा एंड करायचं आणि ह्याचा स्टार्टिंग पकडायचं. एवढंच आहे, बाकी काही विषय नाही, एवढंच तुम्हाला करायचंय, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे बीट मॅच करतात, मी तुम्हाला सगळं डिटेल्स मध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ बघितला असेल तर परत जावा आणि सारखं कंटिन्युअसली व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला पण समजेल प्रॉपरली बीट मॅच कसं करतात. सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. सो गाईज, जावा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि अजून कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी डीजे आयडी साऊंड क्षेत्राबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती देत असतो, तसंच तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. चला तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.